नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारचे महासारथी कार्ड म्हणजे फॅमिली आय-डी ऑनलाईन मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप कसे काढायचे. हे कार्ड काढले की तुम्हाला महाराष्ट्रातील 93 पेक्षा जास्त सरकारी योजनांसाठी वारंवार कागदपत्रे दाखल करण्याची गरज पडणार नाही. चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचे आहे. MahaDBT2 महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगलवर ही लिंक टाईप करा किंवा लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉपवर करा. दोन्हीवर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स दिसेल. तर आपल्याला पेन्शनर स्पेशल असिस्टंट स्कीम ह्यावर क्लिक करायचे आहे. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल, पेन्शनर स्कीम म्हणून. ठीक आहे. ह्या पेन्शनर स्कीममध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ पेन्शनर किंवा स्पेशल असिस्टंट स्कीम असे दिसेल. तुम्ही हे इंग्लिशचं मराठीसुद्धा करू शकता. इथे एक ऑप्शन आहे इंग्लिश मराठी म्हणून. ठीक आहे. तर हे बघा, तुमचं हे मराठी ओपन झालं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला निवृत्ती वेतनधारक किंवा विशेष सहाय्य योजना पुढील प्रमाणे असं तुम्ही इथे तुम्हाला एक पेज ओपन होईल निवृत्ती वेतनधारक करून. इथे तुम्हाला अर्ज करा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचे नोंदणीकृत आधी तुम्हाला तुमची रजिस्टर करावं लागेल. तुमचा पासवर्ड रजिस्टर करावा लागेल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला आधी लॉग इन स्क्रीन दिसेल. तर आपल्याकडे कोणता युजर आय डी आणि पासवर्ड नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं नोंदणी करा किंवा रजिस्टर करा ह्यावर क्लिक करावं लागेल. हो. त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक एंटर करावा लागेल. ही तुमची फर्स्ट स्टेप आहे. ठीक आहे. तर तुमचा आधार क्रमांक तुम्ही एंटर करा. इथे ह्या चेकबॉक्सवर क्लिक करा. आधी वाचा आणि मग क्लिक करा, नाहीतर ते क्लिक होणार नाही. ते ओ-टी-पी पाठवा ह्याच्यावर क्लिक करा. ओ-टी-पी पाठवण्यात अपयशी झालेलं आहे. पुन्हा ओ-टी-पी पाठवा. ओ-टी-पी यशस्वीरित्या पाठवलेला आहे. आता तुमच्या मोबाईलवर जाऊन तुम्ही तुमचा ओ-टी-पी चेक करा. ओ-टी-पी आला असेल तुम्हाला. तुमचा ओ-टी-पी इथे एंटर करा. ओ-टी-पी इथे सबमिट केल्यानंतर इथं एरर आलेला आहे ओ-टी-पी तुम्हाला. परत एकदा एंटर करा. हे बघा, तुमचा ओ-टी-पी सबमिट झालेला आहे. डेटा प्रवेश सहमती. तुमच्या एकीकृत नागरिक डेटा प्रवेश करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे.
तुम्हाला इथे थोडी ही माहिती दिसेल, महासारथीची एकूण संपत्ती वगैरे हे सगळं रीड करा व्यवस्थित. आधार प्रामाणिकपणा द्वारे माझी ओळख प्रमाणित करणे वगैरे, संमती करायच्या तारखेपासून हे सगळी माहिती रीड करा. इन शॉर्ट ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, की तुम्ही तुमची सगळी माहिती गव्हर्नमेंटला देत आहात आणि तुमचे म्हणजे आता हे कार्ड भेटल्यानंतर तुम्हाला इथनं पुढं जे पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम घ्यायची असेल, तर तुम्हाला सारखं कागदपत्र जमा करायची गरज नाही, की त्यापासून तुम्हाला काही गरज नाही. तर ही फर्स्ट स्टेप आहे महासारथी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी. ह्याच्यासाठी तुम्हाला इथे फक्त चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि स्वीकृत करायचं आहे. ते तुमचा तपशील दिसेल सगळा, तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल इथे. इथे तुमचा आधार नंबर, आता इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे आणि ते तुम्हाला तुमचा कॅप्चा, तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी पण एंटर करा. नाही केलं तरी चालेल. इथे तुम्हाला तुमचा आता कॅप्चा एंटर करायचा आहे आणि इथे पुढे जायचं. तुमचा परत एक ओ-टी-पी जनरेट होईल. परत एक ओ-टी-पी तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथे तो एंटर करायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. कॅप्चा तुमचा एक्सपायर झाला होता, तो परत तुम्हाला एंटर करावा लागेल, परत तुम्हाला सबमिट करावं लागेल, परत ओ-टी-पी येईल तुम्हाला आणि तुम्ही सबमिट करा. अशा पद्धतीने तुमचा युजर सक्सेसफुली क्रिएटेड. ठीक आहे. महाआयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी तुमचा UID, आधारचा ID, इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. महाआयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तास कालावधी लागेल. महाआयडी झाल्यानंतर आपण हे पुढचं जे सारथी कार्ड आहे ते आपण करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही स्टेप लक्षात घेतली, की तुमचा युजर आयडी कसा करायचा. ठीक आहे. महाआयडी तुमचा कसा करायचा, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण समजून घेतलेली आहे. आता 24 तासानंतर उद्या आपण आपल्याला ज्यावेळेस लॉग इन आयडी आणि पासवर्ड ज्यावेळेस मिळेल, त्यावेळेस नंतर आपण नेक्स्ट प्रोसेस आपण समजून घेणार आहोत. तर हे महाआयडी साठी जे लॉग इन तयार करणार आहोत, आपली जी प्रोफाईल करणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेतलेलं आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आता उद्या आपण 24 तासानंतर उद्या आपण चेक करू आपलं युजर आयडी क्रिएट झाला आहे का. त्यानंतर आपण आयडी आणि कार्ड प्रोसेससाठी स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.